तुमच्या मनात अशी एखादी इच्छा आहे का, जी तुम्ही खूप दिवसांपासून पूर्ण होण्याची वाट पाहत आहात? कदाचित आर्थिक स्वातंत्र्य, स्वतःचं घर, स्वप्नातील नोकरी किंवा आयुष्यातील एखादं मोठं ध्येय. पण कितीही प्रयत्न केले तरी ती इच्छा अजून पूर्ण झालेली नाही. मग प्रश्न असा आहे, युनिव्हर्स खरंच आपल्या इच्छा ऐकतं का? आणि जर ऐकत असेल, तर आपली इच्छा लवकर पूर्ण होण्यासाठी आपण काय करायला हवं? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे युनिव्हर्सकडून इच्छा पूर्ण करण्याची 5 प्रभावी तंत्रे, जी तुमची विचार करण्याची पद्धत आणि ऊर्जा पूर्णपणे बदलू शकतात. ही तंत्रे फक्त इच्छा करण्याबद्दल नाहीत, तर तुमची इच्छा वास्तवात आणण्यासाठी तुमच्या मनाला, भावनांना आणि कृतीला योग्य दिशेने नेण्याबद्दल आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 5वं तंत्र अनेक लोकांच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणतं. चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया युनिव्हर्सकडून इच्छा पूर्ण करण्याची 5 शक्तिशाली तंत्रे. इच्छा पूर्ण करण्याच्या प्रवासातील पहिलं आणि सर्वात प्रभावी तंत्र आहे क्लिअर व्हिज्युअलायझेशन, म्हणजे स्पष्ट कल्पनाचित्र. अनेक लोक इच्छा तर करतात, पण त्यांना नेमकं काय हवं आहे हेच स्पष्ट नसतं. युनिव्हर्सला अस्पष्ट संदेश समजत नाही. म्हणून सर्वप्रथम तुमची इच्छा मनात अगदी स्पष्ट करा. समजा तुम्हाला तुमचं स्वतःचं घर हवं आहे. फक्त मला घर हवं आहे असं म्हणू नका, तर डोळे बंद करून त्या घराची कल्पना करा. त्याचा रंग कसा आहे, पण तुम्ही त्या घरात कसे राहता, खिडकीतून दिसणारं दृश्य कसं आहे आणि त्या घरात राहण्याचा आनंद कसा वाटतो. जितकं स्पष्ट चित्र तुम्ही मनात तयार कराल, तितकाच तुमचा संदेश शक्तिशाली होईल. 1 मिनिटासाठी स्वतःला तुमची इच्छा आधीच पूर्ण झालेली आहे असं अनुभवा. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू, मनातील आनंद आणि यश मिळाल्याची भावना अनुभवा. कारण युनिव्हर्स शब्दांपेक्षा भावनांना जास्त प्रतिसाद देतं. लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमचं स्वप्न मनात स्पष्टपणे पाहू शकत असाल, तर ते वास्तवात आणण्याची पहिली पायरी तुम्ही आधीच पार केली आहे. म्हणून आजपासून दररोज सकाळी आणि झोपण्यापूर्वी किमान 2 मिनिटे इच्छा पूर्ण करण्याचं दुसरं आणि अत्यंत शक्तिशाली तंत्र आहे ग्रॅटिट्यूड पॉवर, म्हणजे कृतज्ञतेची शक्ती. अनेक लोक सतत त्यांच्याकडे काय नाही याचा विचार करतात, पण यशस्वी लोक त्यांच्याकडे जे आहे त्याबद्दल आभारी असतात. आणि इथेच मोठा फरक निर्माण होतो. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा तुम्ही कमतरतेच्या भावनेतून बाहेर पडून समृद्धीच्या भावनेत प्रवेश करता. आणि युनिव्हर्सला ही ऊर्जा खूप आवडते. सकाळी उठल्यानंतर स्वतःला विचारा, आज मी कोणत्या गोष्टींसाठी आभारी आहे. कदाचित तुमचं आरोग्य, तुमचं कुटुंब, तुमचे मित्र किंवा आजचा नवीन दिवस. या छोट्या गोष्टींसाठी मनापासून धन्यवाद द्या. कारण जेव्हा तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टींची कदर करता, तेव्हा आयुष्यात आणखी चांगल्या गोष्टी आकर्षित होऊ लागतात. आजपासून एक छोटी सवय लावा. रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही ज्याबद्दल कृतज्ञ आहात अशा 5 गोष्टी एका वहीत लिहा. उदाहरणार्थ, मी माझ्या आरोग्यासाठी आभारी आहे. मला मिळालेल्या संधींसाठी आभारी आहे. माझ्या कुटुंबाच्या प्रेमासाठी आभारी आहे. आज शिकलेल्या नवीन गोष्टींसाठी आभारी आहे. माझ्या येणाऱ्या यशासाठी आधीच आभारी आहे. होय, अजून पूर्ण न झालेल्या इच्छेबद्दल सुद्धा धन्यवाद द्या. जणू ती इच्छा आधीच पूर्ण झाली आहे. कारण कृतज्ञता ही विश्वासाची सर्वात सुंदर अभिव्यक्ती आहे. लक्षात ठेवा, जे लोक आभारी असतात त्यांच्याकडे आनंद वाढतो. आणि जिथे आनंद असतो तिथे सकारात्मक ऊर्जा असते.
आणि जिथे सकारात्मक ऊर्जा असते तिथेच इच्छा पूर्ण होण्याची प्रक्रिया अधिक वेगाने सुरू होते. इच्छा पूर्ण करण्याचं तिसरं प्रभावी तंत्र आहे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स, म्हणजे सकारात्मक प्रतिज्ञा. आपण दिवसभर स्वतःशी सतत बोलत असतो, पण तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की त्या संवादात किती वेळा नकारात्मक शब्द असतात? माझ्याकडून होणार नाही, मी भाग्यवान नाही, माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत, माझं नशीब खराब आहे. अशा विचारांमुळे तुमचं अवचेतन मन त्यावर विश्वास ठेवू लागतं आणि जे आपण सतत मानतो तेच आपल्या आयुष्यात अधिक दिसू लागतं. म्हणूनच पॉझिटिव्ह अफर्मेशन्स खूप महत्त्वाच्या आहेत. अफर्मेशन्स म्हणजे स्वतःला दिलेले सकारात्मक संदेश. दररोज सकाळी आरशासमोर उभे राहून आत्मविश्वासाने म्हणा, मी यशासाठी पात्र आहे, माझी इच्छा पूर्ण होत आहे, मी सकारात्मक ऊर्जा आकर्षित करत आहे, युनिवर्स माझ्या बाजूने काम करत आहे, माझ्या आयुष्यात भरपूर संधी येत आहेत. सुरुवातीला हे शब्द साधे वाटतील, पण जेव्हा तुम्ही रोज बोलता तेव्हा तुमचं मन त्यांना सत्य मानायला लागतं आणि हळूहळू तुमची विचारसरणी बदलू लागते. लक्षात ठेवा, शब्दांमध्ये शक्ती असते. तुम्ही स्वतःबद्दल जे बोलता तेच तुमच्या वास्तवाचा भाग बनू लागते. म्हणून आजपासून नकारात्मक बोलणं कमी करा आणि सकारात्मक प्रतिज्ञांची सवय लावा. कारण जेव्हा तुमचे विचार, भावना आणि शब्द एकाच दिशेने काम करतात, तेव्हा तुमची इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग अधिक मजबूत होतो. दररोज फक्त 2 मिनिटे स्वतःला सांगा, मी तयार आहे, मी सक्षम आहे, माझं स्वप्न सत्यात उतरत आहे आणि विश्वास ठेवा, तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू होतील. आता आपण चौथ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या तंत्राबद्दल जाणून घेणार आहोत. लेट गो मेथड, म्हणजे सोडून देण्याची कला. अनेक लोक इच्छा तर करतात, व्हिज्युअलायझेशन करतात, अफर्मेशन्स म्हणतात, पण एक मोठी चूक करतात. ते सतत विचार करत राहतात, माझी इच्छा कधी पूर्ण होणार, अजून का पूर्ण झाली नाही, खरंच होईल ना? आणि इथेच ते नकळतपणे आपल्या इच्छेपासून दूर जाऊ लागतात. कारण जेव्हा तुम्ही सतत काळजी करता तेव्हा तुम्ही विश्वासापेक्षा शंकेला जास्त शक्ती देता. लक्षात ठेवा, इच्छा पूर्ण करण्यासाठी विश्वास आवश्यक आहे, घाई नाही. समजा तुम्ही एखादं बीज जमिनीत पेरलं, तुम्ही रोज ते उकरून पाहत नाही की झाड उगवलं का. तुम्ही त्याला पाणी देता, त्याची काळजी घेता आणि निसर्गावर विश्वास ठेवता. त्याचप्रमाणे तुमच्या इच्छेबाबतही करा. तुमची इच्छा युनिवर्सकडे सोपवा आणि मग शांतपणे तुमच्या आयुष्यात लक्ष केंद्रित करा. याचा अर्थ इच्छा विसरून जाणं नाही, तर तिच्याबद्दलची चिंता सोडून देणं आहे. मनात सतत कमतरतेची भावना ठेवू नका. त्याऐवजी स्वतःला सांगा, योग्य वेळ येत आहे, मी युनिवर्सवर विश्वास ठेवत आहे, माझ्यासाठी योग्य गोष्टी योग्य वेळी घडत आहेत. जेव्हा तुम्ही परिणामावरची पकड सैल करता तेव्हा तुमचं मन शांत होतं आणि शांत मनातूनच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. कधी कधी आपण ज्या गोष्टीला उशीर समजतो तो प्रत्यक्षात योग्य वेळेची तयारी असते. म्हणूनच आजपासून इच्छा करा, विश्वास ठेवा, प्रयत्न करा आणि उरलेलं युनिवर्सवर सोडा. कारण अनेकदा चमत्कार तेव्हाच घडतात जेव्हा आपण काळजी सोडून विश्वास स्वीकारतो. आता आपण 5व्या आणि सर्वात शक्तिशाली तंत्राकडे आलो आहोत. इन्स्पायर्ड ॲक्शन, म्हणजे प्रेरित कृती. हे तंत्र सर्वात महत्त्वाचं आहे, कारण फक्त इच्छा करून, फक्त व्हिज्युअलायझेशन करून किंवा फक्त अफर्मेशन्स बोलून कोणतंच स्वप्न पूर्ण होत नाही. युनिवर्स तुम्हाला संधी देऊ शकतं, मार्ग दाखवू शकतं, पण त्या मार्गावर चालायचं काम तुम्हालाच करावं लागतं. लक्षात ठेवा, मॅनिफेस्टेशन प्लस ॲक्शन इज इक्वल टू रिझल्ट्स. जर तुम्हाला चांगली नोकरी हवी असेल तर नवीन कौशल्य शिका. जर व्यवसाय वाढवायचा असेल
तर दररोज काहीतरी नवीन करा. जर आर्थिक स्वातंत्र्य हवं असेल तर पैशांचं योग्य नियोजन सुरू करा. अनेक लोक म्हणतात, मी योग्य वेळेची वाट पाहतो आहे. पण सत्य हे आहे की योग्य वेळ येत नाही. आपण कृती करतो आणि वेळ योग्य बनवतो. युनिव्हर्स अनेकदा आपल्याला लहान संकेत देतं. कधी एखादी नवीन कल्पना सुचते, कधी एखादं पुस्तक समोर येतं, कधी एखादी व्यक्ती भेटते किंवा एखादी संधी अचानक समोर येते. हे संकेत ओळखा आणि त्यावर कृती करा, कारण संधी दार ठोठावते, पण दार उघडावं लागतं ते आपल्यालाच. स्वतःला रोज हा प्रश्न विचारा, आज मी माझ्या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल कोणतं टाकणार? ते पाऊल कितीही छोटं असो, पण ते घ्या, कारण लहान लहान पावलं मिळूनच मोठा प्रवास पूर्ण होतो. लक्षात ठेवा, विश्वास तुम्हाला सुरुवात करायला मदत करतो, पण कृती तुम्हाला यशापर्यंत पोहोचवते. म्हणून आजपासून फक्त स्वप्न पाहू नका, फक्त इच्छा करू नका, तर त्या इच्छेसाठी दररोज कृती करा. कारण जेव्हा तुमचा विश्वास, तुमची ऊर्जा आणि तुमची कृती एकाच दिशेने काम करतात, तेव्हा युनिव्हर्स सुद्धा तुमच्या बाजूने काम करायला सुरुवात करतं आणि तेव्हाच अशक्य वाटणारं स्वप्न वास्तवात बदलू लागतं. आज आपण युनिव्हर्सकडून इच्छा पूर्ण करण्याची 5 प्रभावी तंत्रे जाणून घेतली. क्लिअर व्हिज्युअलायझेशन, ग्रॅटिट्यूड पॉवर, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स, लेट गो मेथड आणि इन्स्पायर्ड ॲक्शन. ही तंत्रे फक्त ऐकण्यासाठी नाहीत, तर आपल्या आयुष्यात अंमलात आणण्यासाठी आहेत. लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एका छोट्या विश्वासापासून होते. कदाचित आज तुमची इच्छा पूर्ण झालेली नसेल, पण याचा अर्थ असा नाही की ती पूर्ण होणार नाही. कधी-कधी युनिव्हर्स आपल्याला जे हवं आहे ते लगेच देत नाही, कारण ते आपल्याला त्यासाठी तयार करत असतं. म्हणून संयम ठेवा, विश्वास ठेवा आणि सातत्याने कृती करत राहा. आजपासून स्वतःला दररोज सांगा, मी माझ्या स्वप्नासाठी पात्र आहे. माझी इच्छा योग्य वेळी पूर्ण होत आहे. मी सकारात्मक ऊर्जा आकर्षित करत आहे. युनिव्हर्स माझ्या बाजूने काम करत आहे. माझं सर्वोत्तम अजून यायचं आहे. डोळे बंद करा आणि तुमची सर्वात मोठी इच्छा मनात आणा. आता तिची कल्पना करा, जणू ती आधीच पूर्ण झाली आहे. तो आनंद अनुभवा, ती भावना अनुभवा आणि मनापासून म्हणा, धन्यवाद युनिव्हर्स. कारण कृतज्ञता, विश्वास आणि कृती यांची एकत्रित शक्ती चमत्कार घडवू शकते. जर तुम्हाला विश्वास असेल की तुमची इच्छा पूर्ण होईल, तर कमेंटमध्ये नक्की लिहा, माझी इच्छा पूर्ण होत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी आणि सकारात्मक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मोठी स्वप्न पहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि युनिव्हर्सवर भरोसा ठेवा, कारण कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर बदल अगदी जवळ आहे. धन्यवाद.